व्यासपीठ मंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाचे अध्यक्ष, आयोजक तसेच सर्व विद्यार्थी मित्रांनो, मी आज एका अशा व्यक्तिमत्वाविषयी बोलणार आहे ज्यांनी मन समजून घेण्याचे शास्त्र शिकवले आणि जीवन जगण्याची कला उलगडून दाखवली. आपण जर आजारी पडलो तर डॉक्टरांकडे जातो, परंतु मन आजारी पडले, मन थकले, मन तुटले तर काय? या प्रश्नाचं उत्तर आपल्या समाजाला कृतीतून देणारे नाव म्हणजे डॉक्टर आनंद नाडकर्णी. आजचा विद्यार्थी हा पुस्तकांच्या ओझ्यापेक्षा अपेक्षांच्या ओझ्याखाली जास्त दबलेला आहे. गुणांची स्पर्धा, करिअरची चिंता, सोशल मीडियाची तुलना आणि अपयशाची भीती या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू असते, परंतु मनात मात्र ताण असतो. अशा परिस्थितीत डॉक्टर आनंद नाडकर्णी सांगतात की स्पर्धा इतरांसोबत करण्यापेक्षा स्वतःच्या कालच्या रूपाशी करा, कारण खरा विजय दुसऱ्याला हरवण्यात नसतो, तर तो स्वतःला घडवण्यात असतो. मित्रांनो, आजचं तंत्रज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. परंतु माणसं एकमेकांपासून दूर जात आहेत. मोठी घरं झाली आहेत, परंतु मन मात्र लहान झाले आहेत. मोबाईलमध्ये हजारो संपर्क आहेत, पण मन मोकळं करण्यासाठी एखादा माणूस शोधावा लागतोय. डॉक्टर आनंद नाडकर्णी सांगतात की मानसिक आरोग्य जपणं ही केवळ डॉक्टरांची जबाबदारी नसून ती प्रत्येक कुटुंबाची, प्रत्येक शिक्षकाची आणि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत गणपती बाप्पाला फार मानाचे स्थान आहे. आपण गणपती बाप्पांची भक्तिभावाने स्वागत करतो, त्यांची पूजा करतो, त्यांची सेवा करतो, 10 दिवस त्यांची सेवा करतो आणि शेवटी मात्र त्यांचे विसर्जन करतो. डॉक्टर आनंद नाडकर्णी सांगतात की हे विसर्जन केवळ मूर्तीची नसून तर ते आपल्या मनालाही एक धडा देतात. मित्रांनो, डॉक्टर आनंद नाडकर्णी एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, आपण गणपती बाप्पांना घरी आणतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्यावर प्रेमही करतो आणि शेवटी मात्र त्यांचे विसर्जन करतो. पण हे विसर्जन आपण का करतो? डॉक्टर आनंद नाडकर्णी सांगतात की हे आपल्या मनाला एक धडा देते. जीवनात कुठलीही गोष्ट कायमस्वरूपीची नसते. माणसं, प्रसंग, वेळ, यश, अपयश यांना योग्य वेळी स्वीकारणं आणि योग्य वेळी निरोप देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मनात राग, दुःख, अहंकार साठवून ठेवल्याने मनात ताण निर्माण होतो. ज्याप्रमाणे आपण गणपतीला प्रेमाने निरोप देतो, त्याचप्रमाणे आपल्या मनातील नकारात्मक गोष्टींनाही निरोप देता आला पाहिजे आणि हाच खरा मानसिक आरोग्याचा मंत्र आहे. जर शरीर निरोगी असेल तर आयुष्य जगता येते, परंतु मन निरोगी असेल तर आयुष्य आनंदाने जगता येते. मित्रांनो, आज आपल्या देशाला फक्त डॉक्टर, अभियंता, उद्योजक, अधिकारी उद्योजक नको आहे, तर एक संवेदनशील, समंजस आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असलेला नागरिक हवा आहे. त्यांच्या व्याख्यानाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची सहज, सोपी आणि जिवंत शैली. मित्रांनो, त्यांचं संपूर्ण आयुष्य जीवनाला एक धडा देऊन जातं. ते म्हणतात, यशस्वी होण्यापेक्षा समाधानी व्हा, मोठे होण्यापेक्षा चांगले माणूस व्हा, ज्ञान मिळवण्यापेक्षा त्या ज्ञानातून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करा. त्यांनी मोठमोठे मानसशास्त्रीय सिद्धांत सांगितले नाही, तर छोट्या गोष्टींमधून मोठे धडे दिले. ते केवळ मानसशास्त्रच शिकवत नव्हते, तर माणूस म्हणून जगायला देखील शिकवत होते. त्यांनी ताणतणाव, नैराश्य, व्यसनमुक्ती, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य यावर आयुष्यभर काम केले. त्यांच्या मते मानसिक आजार हा लपवायचा नसतो, तर तो समजून घेऊन त्यावर उपचार करायचा असतो. आणि हाच धडा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. ते केवळ एक डॉक्टरच नव्हते, तर एक उत्कृष्ट लेखकही होते. मराठीत त्यांनी अनेक गाजलेली पुस्तके लिहिली. त्यांचं वादळाचं किनारं हे तर अतिशय उत्कृष्ट पुस्तक आहे. त्यांच्या वक्तृत्वाची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची साधी भाषा, प्रभावी उदाहरणे, विनोदाची हलकी फोडणी आणि विज्ञानांची सांगड या सर्व गोष्टींमुळे त्यांचे प्रत्येक व्याख्यान ज्ञानवर्धक आणि प्रेरणा देणारे ठरते. मित्रांनो, पूर्वी सकाळी उठल्याबरोबर प्रभाते करदर्शनम म्हणण्याची पद्धत असे, परंतु आज सकाळी उठल्याबरोबर प्रभाते मोबाईल दर्शनम झाले आहे आणि अशी आजची परिस्थिती. अशा परिस्थितीत डॉक्टर नाडकर्णी यांचे विचार आपल्याला प्रचंड प्रेरणा आणि ऊर्जा देतात. एकदा डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी एका 10वीच्या विद्यार्थ्याला प्रश्न केला
जर समजा ही 10वीची परीक्षाच रद्द झाली तर तू काय करशील? तर त्यावर त्याने अतिशय गमतीशीर उत्तर दिलं. तो म्हणाला, मी निवांत राहील, मी झोपून घेईन, मी अभ्यासच करणार नाही आणि अभ्यासाला सिरियसही घेणार नाही. त्यावर डॉक्टर आनंद नाडकर्णी त्याला म्हणतात, आपल्या आयुष्यात एखादं ध्येय असलंच पाहिजे. जर तू झोपूनच राहशील तर काय फायदा? जर तू अभ्यास करून अंथरुणातून बाहेर येणार असेल तर आपल्या आयुष्यात संकट आलेच पाहिजे. परिस्थिती ही आपल्या हातात नसते, परंतु परिस्थितीला दिलेला आपण अर्थ आणि प्रतिसाद आणि यावरचा प्रतिसाद आणि आपली जबाबदारी मात्र आपल्या हातात असते. आणि अशी परिस्थिती आणि अशी जबाबदारी निर्माण करण्यासाठी डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे विचार अत्यंत प्रभावी ठरते. शेवटी एवढंच म्हणेन की डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे विचार आपण सर्वांनी आपल्या जीवनात आणले पाहिजे. आणि अशा या महान व्यक्तिमत्वाला माझा कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.